मन मंदिरा गजर भक्तीचा त्रिशूळ घेऊन या करी पण इच्छा पूर्ण करणारे जवळे अशी कामधेनु ही गाय कल्पतरू वृक्ष आणि चिंतामणी दगड आहे. 3 गोष्टी हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्या दत्त महाराजांच्या जवळ कामधेनु आहे. इच्छा आकांक्षा पूर्ण होणार पण सेवा तशी करा. म्हणून घरामध्ये आचार विचार एक ठेवा, धर्म संस्कृती परंपरा टिकवा आणि पाया पडतो महिला मंडळ घरात एकी ठेवा. आणि तुम्हाला सांगतो आख्या गावासंग भांडणं करा पण भावासंग करू नका. आणि भावाभावानी नीट राहायचं असेल तर जावा नीट राहा. नाही तर जावाचा अर्थच बघा, जावा कधीच एका ठिकाणी नाही यावं. तिचं नाव जावा. अगं आम्ही आरडू मारावं तरी तुम्ही जावा. अहो एकत्र राहावा, जावा. सीता वनवासाला चाली तर उर्मिला रडत होती. 14 वर्ष दरवाजात उभी होती. एक हात उमरेल एक हात दरवाजाला. 14 वर्ष चुलीवर भाष्य होत. 14 वर्ष उर्मिला कोणासाठी उभी होती? जावसाठी. म्हणून माणसं म्हणतात रामराज्य आलं पाहिजे. फुकाट येणार नाही, आणावं लागेल. आणि पाया पडतो सासा हो सुनेला लेक माना आणि सुनेने सासूला आई माना. लई म्हाताऱ्या डेंजर. म्हाताऱ्या पहिल्यापासूनच खतरनाक. एक म्हातारी दररोज इष्टीत बसायची, रोज इष्टीत. आणि कंडक्टरच्या शेजारीच बसायची आणि कंडक्टरला मुठमठ काजू बदाम खायला द्यायची. 3 महिने त्याने काजू बदाम खाल्लो, त्याचं 22 किलो वजन वाढलं. फुकाटचं गवलं. 3 म्हणते कंडक्टर मला आजीबाई काय तुमचं माझे प्रेम जुळले, मी नातवासारखा दिसतो, लेकासारखा दिसतो का भावासारखा, मला फुकट काजू बदाम खाल्ले देतात. म्हातारी म्हणते कशाचा नातून कशाचा लोक बाबा, माझं वय झाले 90 आणि माझ्या तोंडात एक बी दात नाही पण मी दररोज काजू बदाम खाते. पण काजू बदाम नुसतं चगळून फेकून देणं बरं वाटत नाही म्हणून चगळलेलं तुला देते. त्याने चालू इष्टीत उडी टाकली. आपल्याला नोकरीच नका, मला जाळ झालं नोकरी असल्या म्हाताऱ्या डेंजर. मी परवा एका गावात कीर्तन केलो आणि एक म्हातारी म्हणला आजीबाई कसं काय चालू पोराचा संसार. वाटोळं झालं वाटोळं. हे म्हणलं पोराचं का पोरीचं? पोराचा. मी म्हणलं का? सुनबाईला बेकार. तुला काय करते? मला काय नाही करीत, नुसते खटाव. आणि मला कॉटवर बसून काय करते? टीव्ही बघते. आणि बघून दे ना, पण मला जी मालिका बघायची ते बघूनच दे. काय मानकुलीची लोक चॅप्टर इतकं हळूच बोलत तरी ध्यान देऊन ऐकते. वा, याला म्हणायचं ऐकणारा श्रोता. मी म्हणलं आजीबाई मग सुनबाई खाटाचे गेले? अजिबात नाही. आणि मग स्वयंपाक कोण करतं? कोणाला सांगू नका, पोरालाच करावं लागतं. मला आजीबाई झालेच परच वाटोळं. सुनबाई खाटाच्या खाली उतरून द्या सोडून आली हा भागाशी. असं लिकीचं कसं काय? जावाई जावाचं नाव काढलं मात्र पेटूनच उठलं. माझा जावाय नाव कशाला काढता? सोन माझ्या पुरीला इतका जीव लावतय की तिला खाटाच्या खाली उतरूनच देत नाही. इकडं तरी काय तीच चाललंय ना, मग तिकडं पळायचं इकडं जाळायचं पटत का आपल्या म्हणाला? सासा ह्यांना जावाय म्हणले आय इतका उलास हाती सरबताचा गलास. ह्यांना सासू जावायचं प्रेम म्हणजे बब नावच काढू नका. बरं सासू बी जावाय प्रेम कराय काही वेळी नाही. ती का प्रेम करते? आपली मुलगी पार्सल केलेली अशी ती त्याने नाही सांभाळाव एवढाची तू काय प्रेम. आबो एक जावं सासरवाड्याला गेलो इतका सासूबाईला आनंद. पण एक वाक्य लक्षात ठेवा, सासाने मला सांगा तुमची मुलगी तुमच्या आयुष्याला जास्त दिवस जोडीदार आहे का तुमची सून? कोण साथीदार जास्त? सून. तुम्हाला सुनालाच लेख माने अडचण काय? चुकले समजून घ्या ना. मायबाप जावाई लेख इकडे सासरवाड्याला येऊन महागारी माहेरला पोरगी आली 1 किलो तुपाची वाटली सांडून द्या. आई काय म्हणते? जाऊन दे बाया लेकरू नांदून आले. सुनाच्यातून तांबे भरून पाणी सांडलं. डोळ्याचे खापदड झाले, दिसत नाही, अक्कल नाही. ही शिकवलं का तुझ्या? आणि पेटलं भांडा. तूप सांडलं तरी काय नाही, पाणी सांडलं तरी. म्हणजे असा विचार एक ठेवा. आणि जोपर्यंत घरामध्ये एक विचार राहत नाही आयुष्यात क्रांती होत नाही. तुमच्या समाजाचं वैशिष्ट्य मी अख्ख्या महाराष्ट्रात सांगतो, आगरी कुळी समाजाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य, आगरी कुळी समाज हुंडा देतही नाहीत आणि हुंडा घेतही नाहीत. मी जी टॉकीच्या कीर्तनात सुद्धा तुमचं वर्णन केलं होतं ना. अख्ख्या भारतात ती अख्ख्या अमेरिकेत सुद्धा जी टॉकीज दिसते तिथपर्यंत तुमचं नाव लौकिक जाण्यात आणि तुम्ही ते तत्व जपताय राजाओ.
आणि मुलीच्या जन्माचं स्वागत कसं करायचं हे आगरी कुळी समाजाकडून शिकावं. भावाचं जर लग्न झालं तर बहीण दारात उभी राहते आणि भावाला अडवते, दादा तुझी होणारी पहिली मुलगी जर मला सून म्हणून देणार असेल तरच तुला घरात एंट्री, नाही तर नो एंट्री. बरोबर ना? म्हणजे टाळ्याच वाजविल्या मागच्या वाजविल्यात पाहिजेत ना, ते तुमचं वैभव आहे राजा हो. आणि मग हे लोकांनी अख्ख्या महाराष्ट्राने आदर्श घेण्यासारखं तत्व आहे तुमच्यात राजा हो. काय नागरी कुळी महोत्सव इथं खारघरला नेरुळला नामदेव भगत फार मोठ्या प्रमाणामध्ये गेला. आणि आपल्या समाजामध्ये आचार विचार एक ठेवणं हे आपलं तत्व आहे राजा हो. म्हणून वाक्य लिहून घ्या. धर्म संस्कृती परंपरा हे विचार जपणं ही काळाची गरज आहे आणि हे तत्व आपण जपतोय म्हणून तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. आणि परत एक सांगतो तरुण मुलांना, आईची करा उपासना, पत्नीची करा जोपासना आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना. आईला देव मानना, पत्नीची जोपासना करा, व्यसनापासून दूर राहा. लक्ष्मी पाणी भरल्याशिवाय राहणार नाही. शेवटचं वाक्य सांगतो, शिकलेल्या मुली शिकलेल्या घरी द्या. डॉक्टर, इंजिनियर, वकील, हायफाय येड्याच्या नादीला एका पुढचे 17वी झाले तिला दिलं शेतकऱ्याच्या घरी. दररोज नुसत्या म्हशी शान काढू काढू जाम झाली हो. परत सासू दाप सुनबाई म्हैस बसली, त्याला गवताची वरींची पिंडी टाक. सुनबाई म्हशी पशी केली, त्या म्हशीच्या तोंडाला फेस आलता. सुनबाई तशीच महागारी मध्येच म्हातारा जावला, का लई कामाचा कटाळा आला काय, कामनात टाकली म्हशीला पिंडी. सुनबाई म्हणली, मामजी ती अजून दात घासते या. आता हिला कोणी सांगते दात घासती, लय मुलीची आपट्यात. आळंदी एक मित्र गायक आहे, त्याला गेलं मुलगी बघा. ते मला माऊली बसा पुढे विचारा प्रश्न. मी मला, ताई तुमचं नाव काय? त्या मुलीला नाव म्हणलं, ताई आमचे मित्र गायक आहे, मला असं कळलंय तुम्ही गायन करता, तुम्हाला गाता येतं का? ती मुलगी म्हणली, हो मला गाता येतं. म्हणलं, ताई मग गाऊन दाखवा. ती म्हणे, बाहेर वाळाय घातला या. मी तो लोकच झालो बा. म्हणलं, लग्न फायनल, असे लक्ष्मी तुला 7 जन्मात मिळणार. कुठं लय हुशार मुली, सगळ्या गोष्टीत हुशार आहेत, फक्त स्वयंपाकात महाग आहे. म्हणून पोरींच्या आहे मुलीला स्वयंपाक शिकवा. ज्यांचं लग्न झाले ज्या पोरीला स्वयंपाक येत नाही त्यांना सांगतो सासूला आई माना. सासू अंगावर दानले की सुन कसं करायचं, आई आई तुम्ही माझी आत्याबाई नाही, तू माझ्या आई आहात. आई मला जन्म दिलेली आई फक्त 18 वर्षापर्यंत, तुम्ही माझी आई कावळा शिवेपर्यंत. आणि मग म्हातारी म्हणते, बाई दुसऱ्याचं लेकरू आलं मला आई म्हणतात, मग तू कशाला स्वयंपाक करते? ओके बाजूला मी आहे. पण त्यासाठी आजपासून घरी गेल्या गेल्या प्रत्येक सासूला आपली सून ही सीता दिसली पाहिजे. प्रत्येक सुनाला सासू कौशल्य दिसली पाहिजे, तर खरी दत्त जयंती सफल झाली. आपल्या विचारात काहीतरी बदल घडला पाहिजे. नाही तर आम्ही जे झालो सांगून सांगून तुम्ही पियाक झाले ऐकू. तुम्ही तरी काय कमी महाराज मंडळी उघडून पिया नाही का? आमच्यापेक्षा पण परिवर्तन होणं ही काळाची गरज आहे. म्हणून तरुण युवकांनो, संत विचारण्याच मिळेल तुम्हाला शांती. वारकरी संप्रदाय जीवनामध्ये घडू शकेल क्रांती. निर्व्यसनी तरुण मुलं हीच खऱ्या राष्ट्राची संपत्ती आणि आदर्श तरुणास टिकवतील शिवाजी महाराजांची संस्कृती. संस्कृती टिकवायची असेल तर या सप्त्यामध्ये येणं, हे वैभव वाढवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि हे आपण करतोय. आपल्या इच्छा दत्त महाराजांच्या दरबारात पूर्ण होणारच. कारण जवळी असे कामधेनो तिचा महिमा काय वानो, तिचं वर्णन होऊ शकत नाही. म्हणून नाथभाऊ म्हणतात, माझ्या दरबारामध्ये दत्त महाराज चोपदार करतात. कपाळाला विभूती, हातामध्ये त्रिशूळ आहे, गळ्यात रुद्राक्षाची माळ आहे, जवळ कामधेनू. आणि अशा दत्त महाराजांचं रूप माझ्या चित्तात राहिलं अभंगाच्या शेवटी. जनार्दन
भक्ता
ज्ञानेश्वर टाळी 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 माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम तुकाराम हा 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 तुकाराम 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 दत्त माझा दीनानाथ भक्ता लागे उभा सत त्रिशूळ घेऊन या करी उभा असे भक्ताद्वारे बाळे चर्चिले विभूती रुद्राक्षाची माळकंठी जवळी असे कामधेनो तिचा महिमा काय वनो एका जनार्दनी दत्त रूप राहिले हृदयात. या अभंगावर मोजक्या वेळेमध्ये अभंगाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बोलता बोलता वाणीच्या ओघामध्ये गेला शब्द गेला असेल. मुलगाने माफ करा माझे गुरुवरे माझे वडिलाचे हरिभक्तवरण पठाडी महाराज. वडीलच गुरुवरे कसे 700 वर्ष माऊलीने ज्ञानाचं चैतन्य टिकवलं, तुकोबाने भक्तीचं बेग पिकवलं आणि जन्मदात्या वडिलांनीच मला कीर्तन शिकवलं. प्रत्येकाचे आई वडील गुरुवरे असतात. आई वडील आणि प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलावर सुंदर संस्कार घडवावेत तर महाराष्ट्राच्या मातीची मान उंच करणे रत्न तुमच्या पोटी जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सर्व गायक वादक सुंदर साथ दिली. सगळ्यात महत्वाचं शिष्टमल्या भावने सुंदर आवाज दिला. 1 नंबर. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. शिष्टी म्हणजे आत्मा आहे. माझे दत्त महाराजांकडे एकच प्रार्थना आहे, त्यांच्याकडे काम देऊन त्याच्यामुळे मागतो भगवंता त्यांच्या एका मशीनच्या तो 50 मशीन कर. नुसतं सप्तच त्यांनी वाजून दे. म्हणून त्यांना सुद्धा धन्यवाद. तसेच भाऊसाहेबजी महाराज पावले आमच्या सोबत आलेले, संतोषजी महाराज अगदी जुगलबंदी आपल्याला ऐकायला मिळाली. अगदी हे वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानार्जन आणि हैदराबादला राहून सुद्धा तुमच्या मानकुली एवढं प्रेम करतात. आमचे मित्र संतोष महाराज दामणेकरांचे शिष्य पालवे महाराज सगळे हे अध्यात्माची ही खरी संपत्ती राजा हो. हे म्हणजे संप्रदायाचा पाय आहे. सगळे टाळकरी सगळ्यांच्या चरण नतमस्तक. सुंदर प्रकारे नामयज्ञ आयोजित करतोय. असंच हे प्रेम आपलं या नामयज्ञावर अखंड राहणारच आहे. ह्याची कीर्ती अख्ख्या तालुक्यात जिल्ह्यात महाराष्ट्रात हो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सगळ्यांच्या कृपेनं जी टॉकेजला गजर कीर्तनाचा 16 आनंदाचा मन मंदिरा गजर भक्तीचा टीव्हीवर 11 दिवस कीर्तन झाले. 11 दिवसाचं पुन्हा प्रक्षेपण 11 वेळ झालं. 11 गुणिले 11 121 दिवस टीव्हीवर दिसण्याचा योग आणि TRPच्या दृष्टीनं महाराष्ट्रामध्ये पहिला नंबर आला. हे तुमच्या सगळ्यांचे माझे असलेले आशीर्वाद आहे. असेच प्रेम आणि आशीर्वाद असावेत तुमच्या सगळ्यांच्या कृपेनं सांगायला खूप आनंद वाटतो. माझ्या जन्मगावी कर्जत जिल्हा अहमदनगर या ठिकाणी हे तर जसं दत्त महाराजांचं हे भव्य दिव्य मंदिर आहे. माझ्या जन्मगावी सुद्धा मी कीर्तनाच्या मानधनातून भव्य आणि दिव्य माऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय यांचं मंदिर बांधतोय. आज या ठिकाणी हे जे स्मरणार्थ दिलेलं दान आहे किंवा त्यांचे सहकारी 2 जण जे आहेत हे जे कीर्तनाला आज मानधन देणार आहेत हे मानधन सुद्धा माऊलीच्या मंदिरासाठी जात आहे. त्यांचंही भाग्य माझंही भाग्य की त्यांनी कीर्तनाला दिलेलं दान हे मंदिराला जात आहे. सुंदर रचना आहे राजा. गावाने मंदिर बांधणं हा विषय वेगळा आहे. एका महाराजाने 21 वर्षाच्या रात्रंदिवस प्रवास करून आणि कीर्तनाच्या मानधन एवढं मंदिर भव्य दिव्य. आता किती भव्य दिव्य आल्यावर कळन. तू म्हणता कधी कार्यक्रम आहे तारीख बी लिहून घ्या. 10 मार्च 2019 ते 13 मार्च 2019 शिवरात्रच झाल्यानंतर 5 दिवसांनी 10 मार्च ते 13 मार्च या कालावधीमध्ये भव्य आणि दिव्य मूर्ती प्राण प्रतिष्ठा मंदिराचा कळशारोहण सोहळा आहे. गेल्या वर्षी मंदिराच्या कामाला सुरुवात झाली आणि ह्या वर्षी तुम्हाला निमंत्रण देतो. म्हणजे एका वर्षामध्ये माऊलीने हे कार्य माझ्याकडून पूर्ण करून घेतले आणि हे सगळं तुमच्या प्रेमामुळे शक्य आहे. एका वर्षात मंदिर बांधणं सोपं नाही. जिंदगी गेली घराला पत्रा बदलणं होत नाही. आणि एका वर्षात एवढं सुंदर रचना असलेलं मंदिर कर्जत या ठिकाणी निर्माण होतंय. 5 लाखाच्या नुसते 3 मूर्त्याचे दरवाजा 2 लाखाचा आणि कळस 1 लाखाचे. मग मंदिर केवढं असं तुम्हीच ओळखून घ्या. या मानधनातून तर आहेच हे कार्य. पण बसलेल्यापैकी हजारामध्ये एखादा दानशूरदाता असू शकतो. आणि तुम्ही म्हणजे लोकोपती करोडपती अब्जाधीश सगळे उद्योगपतीच आहे. अगदी रती महारथी वजनदार व्यक्तिमत्व आहे. म्हणून तुमच्या चरणी प्रार्थना. हे भव्य दिव्य काम चालू आहे आणि 2च महिन्यावर तो कालावधी आलेला आहे. नंतर काय तुम्ही जरी म्हणले तरी मी बी दान घेणार नाही. कारण एकदा मंदिर झालं मी काय तुम्हाला मागणार आहे. म्हणून हे या 2 महिन्यामध्येच. नाही तर 11 वर्ष कीर्तन करतो कधी कुठं मागितलं नाही. संतोष महाराजांचा प्रेम आहे कधीच विषय नाही कुठंच. पण आता कार्यक्रम जवळ आलाय आणि या कालावधी तुमचं सुद्धा भाग्य आहे की त्या कालावधीमध्ये तुम्हाला दान देण्याचा योग आहे. हे फार थोड्या माणसाला हे लाभतं बरं का. म्हणून या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये कार्यक्रमाला सगळ्यांनी या. आणि जर एखाद्याला असं वाटत असेल या कार्यक्रमाला भव्य दिव्य नाम यज्ञ आणि हा कार्यक्रम अण्णा हजारे येणार आहेत कुरेकर बाबा त्या ठिकाणी येणार आहेत. भव्य दिव्य कार्यक्रम आहे.
मंदिरासाठी फुलं फुलाची पाकळी, आईंच्या स्मरणार्थ, वडिलांच्या स्मरणार्थ, एखाद्या दानशूर दात्याला जर दान देण्याची इच्छा असेल तर मंदिराचं पावती बुक या ठिकाणी आहे, तुम्ही दान देऊ शकता. तुम्ही दिलेलं दान धर्म, संस्कृती, परंपरा, वारकरी संप्रदायाच्या तत्वासाठी जाते. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती व्हावे कुळा. पण ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी माऊली मंदिरासाठी यथाशक्ती सहकार्य करावं ही तुमच्याच्याने प्रेमपूर्वक केलेली विनंती. आणि पैसे नसले ते देऊ नका, फक्त आशीर्वाद द्या. आणि कार्यक्रमाला सगळ्यांनी आवर्जून या. कार्यकर्त्याला तर यावंच लागेल, पण ऐकणाऱ्यापेक्षा ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी आवर्जून त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं ही तुमच्या प्रेमपूर्वक चरणी विनंती करतो. जाल्लेशिवाय ज्ञानोबा तुकोबा दत्त महाराजांच्या चरणी समर्पित. कार्यकर्ते पुढचं नियोजन सांगतील. 2 मिनिटं कोणी उठायचं नाही. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. मन मंदिरा गजर भक्तीचा.